राष्ट्रीय आदिवासी एकता व राष्ट्रीय पिछड़ा मोर्चा प्रदेशी इनके संयुक्त रूप से बहुजन नायक घनश्याम और वीर बाबूराव उनके द्वितीय जयंती का कार्यक्रम आयोजित किया गया और इस कार्यक्रम में अलग अलग विषय चर्चा करने के लिए गए हैं। इसमें एक विषय है एससी एसटी ओबीसी और अल्पसंख्याक 85% समाज या देशाचा हुकूमरान बनावा यासाठी आम्ही घनश्याम साहेब जीवनपर्यंत लढले त्यांची या समाजाला कशी पूर्ण करता येईल हा एक विषय आहे। वीर बाबूराव शेळके यांच्या बलिदानातून मूलवासी आदिवासी समाजाला मिळालेले अधिकार संपवण्याच्या षडयंत्राचा समाजाने विचार करावा एक विचार म्हणतात। और दूसरा विषय तीसरा विषय है ओबीसी की जाती आधारित जनगणना न करणे म्हणजेच या देशाची प्रगती व विकास थांबविणे हे संविधान प्रमाणीकृत करणाऱ्या शासक वर्गाला सत्तेपासून हद्दपार करणे एक गंभीर चर्चा। और तीसरा विषय चौथा विषय है यूपीसी कानून सरकार ने लागू करावा एक चर्चा। पाचवा विषय है ईवीएम मुळे निवडून येणारी सरकार असंवैधानिक आहे बॅलेट पेपरवर चुनाव करणे होणे गरजेचे आहे एक विचार। असे अनेक विषय चर्चेला निर्माण करण्याचा यापैकी सर्व महत्वपूर्ण विषयावर काही बाबी आपल्या समोर येणं फार महत्वाचं आहे। या देशामध्ये 15 ऑगस्ट 1947 ला स्वातंत्र्य मिळवण्याच्या अगोदर देशामध्ये 750 संस्थान अस्तित्वात होते। अन्य संस्थांचे राज्य असायचे जे त्या ठिकाणी लोकशाही अस्तित्वात नव्हती, निवडणुका त्या ठिकाणी होत नव्हत्या। 26 जानेवारी 1950 ला या देशामध्ये भारतीय संविधान लागू करण्यात आलं आणि एवढे संस्थान देशामध्ये होते ते सर्व बरखास्त करण्यात आले आणि त्या ठिकाणी लोकनियुक्त सरकार अशी व्यवस्था संविधानाच्या माध्यमातून निर्माण करण्यात आली। 26 जानेवारी 1950 नंतर देशामध्ये निवडणुका सुरू झाल्या। दर 5 वर्षाला केंद्र सरकारची निवडणूक
आणि वेगवेगळ्या राज्यांमध्ये दर 5 वर्षांना मुख्यमंत्र्यांची साठी निवडणूक असा निवडणुकीचा कार्यक्रम संपूर्ण करून झाला. या निवडणुकीमध्ये एससी एसटी ओबीसी आणि मायनॉरिटीची संख्या 85% आहे. लोकसंख्येच्या नोंदणीच्या आकडेवारीनुसार ही 85% आहे. आणि कुठल्याही व्यक्तीला निवडून येण्यासाठी 51% मतदान असायला हवं. म्हणजे आपण सगळं बोलूया की एखाद्या मतदारसंघामध्ये जर 100 मतदान असेल त्याला जर आपण 100% म्हणू तर 51% ज्या व्यक्तीला मतदान पडेल तो व्यक्ती त्या ठिकाणी निवडून येऊ शकतो. पण 3 पक्षाचे कॅन्डिडेट असतील, 4 पक्षाचे कॅन्डिडेट असतील तर हा आकडा 51 पेक्षा कमी असू शकतो. उत्तर प्रदेशचं जर उदाहरण घ्यायचं झालं तर उत्तर प्रदेशामध्ये 403 मतदारसंघ विधानसभेची होती. त्यामध्ये या पक्षाला 203 मतदान एमएलए निवडून त्या ठिकाणी त्यांचं पूर्ण बहुमताचं सरकार त्यांना होता. अशा स्थितीमध्ये त्यावेळेस संघटनेच्या माध्यमातून उत्तर प्रदेशामध्ये 403 मतदारसंघामध्ये निवडणूक झाली असताना 207 आमदार त्यांनी बहुजन समाज पार्टी निवडून आणले आणि पूर्ण बहुमताचं सरकार त्या ठिकाणी बनवण्यात आलं आणि मायावतीला पूर्ण बहुमताचा मुख्यमंत्री बनवण्यात आलं. उत्तर प्रदेशामध्ये 4 वेळेला मुख्यमंत्री झाला. 3 वेळा वेगवेगळ्या पक्षाच्या मदतीने झाल्या, परंतु 4थ्या वेळेस पूर्ण बहुमताचं सरकार त्यांनी आपल्या बरोबर बनवलं. तेव्हा एससी एसटी ओबीसी मायनॉरिटीची संख्या देशामध्ये 85% असताना उत्तर प्रदेशामध्ये 207 मतदारसंघामध्ये जेव्हा बहुजन मुक्ती पार्टीचं राज्य आलं त्यावेळेस त्यांना बहुजन समाज पार्टीचं राज्य आलं त्यावेळेस त्यांना 207 जागा आणि 30% मतदान त्यांना झालं. 30% मतदानाच्या आधारावर त्यांना 207 403 पैकी जागा मिळवत आहे. त्याचा अर्थ असा की 51% मत जर 2 पक्ष असतील आणि 100 मतदान होत असेल आणि 51 ज्यांना मतदान पडेल तो निवडून येऊ शकतो. परंतु मल्टीपोलर सिस्टम असेल म्हणजे 3 पक्ष असतील, 4 पक्ष असतील, 5 पक्ष असतील असं असं होत आहे. तेव्हा या स्थितीमध्ये त्यांना कमी संख्येवर सुद्धा निवडणुका येऊ शकतात. असं उदाहरण म्हणून तुम्हाला हे 207 जागांचं उदाहरण म्हणून मायावतीच्या मुख्यमंत्रीचं मी तुम्हाला सांगितलं. तेव्हा याचा अर्थ असा की 85% मतदानापैकी 30% मतदानाच्या आधारावर सुद्धा